आज मुंबईच्या महापौर उपमहापौरांच्या निवडीची औपचारिकता. फडणवीस शिंदे महापालिकेमध्ये उपस्थित राहणार. मनपा गॅलरीमधून निवडणूक प्रक्रिया पाहणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे मुंबई मनपामध्ये शिवसेनेचं संख्याबळ 29 वरून 33 वर. एक अतिरिक्त स्वीकृत नगरसेवक मिळणार. स्थायी समितीमधील एक अतिरिक्त जागा मिळण्याचा मार्गही मोकळा. आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं. अजित पवारांचा अपघात नव्हे, 100% घातपात. रोहित पवारांच्या आरोपांचा बॉम्ब. विमानाच्या VSR कंपनीवर प्रश्नांचा भडीमार. पायलटकडेही संशयाचं बोट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेणार. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिला दिल्ली दौरा. 23 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. लोकसभा अध्यक्षांविरोधात काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव. विरोधकांच्या नोटिशीनंतर ओम बिर्ला पदापासून राहणार दूर. मुद्दा निकाली निघेपर्यंत अध्यक्षपद भूषवणार नाही, सूत्रांची माहिती. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी. ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपनं डाव उलटवला. राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू. 15,000हून अधिक पदांसाठी चाचण्या. तरुणांसाठी मोठी संधी. मुंबईच्या कोस्टल रोडवर वाजणार जय होची धून. राहुल शेवाळ्यांच्या संकल्पनेतून साकारला भारतातला सर्वात पहिला मेलडी रोड. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार लोकार्पण. लाडकी बहीण योजनेतील गोंधळ थांबेना. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 500 पुरुषांचे अर्ज. योजनेच्या KYC मध्ये अनेक तांत्रिक अडचणी. T20 वर्ल्ड कप दरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना कुटुंबासोबत राहता येणार नाही. संघ व्यवस्थापनाची मागणी BCCIनं फेटाळली. नियम न पाळल्यास कठोर कारवाईचा BCCIचा इशारा.